नमस्कार मित्रांनो सध्या झी मराठीवर एक मालिका प्रचंड गाजते, ती म्हणजेच कृष्णाईच्या लेकी। या मालिकेत शांत समजूतदार आपल्या कुटुंबासाठी स्वतःच्या भावना बाजूला ठेवणारी शारदा तुम्हाला नक्कीच आवडत असेल। पण ही शारदा साकारणारी अभिनेत्री एकता लब्धे खऱ्या आयुष्यात कशी आहे, तिचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता, तिला ही भूमिका कशी मिळाली, आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात अभिनेत्री एकता लब्धेची खरी जीवन कहाणी। मित्रांनो, एकताने तिच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली। तिला खरी ओळख मिळाली ती स्टार प्रवाहावरील विठू माऊली या पौराणिक मालिकेतून, ज्यामध्ये तिने साकारलेली रुक्मिणी माता प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून गेली। तिचे सात्विक रूप आणि साधेपणा लोकांना खूप भावले। यानंतर तिने संत ज्ञानेश्वर माऊली आणि कलर्स मराठीवरील कस्तुरी या मालिकेतही मुख्य आणि महत्त्वाच्या भूमिका साकारल्या। आपल्या सहज आणि सोज्वळ अभिनयाच्या जोरावर एकताने मराठी टीव्ही इंडस्ट्रीत स्वतःचे एक हक्काचे स्थान निर्माण केले आणि आता एकता कृष्णाईच्या लेकी या मालिकेत शारदा बनून आपल्या समोर आली आहे। या भूमिकेसाठी तिने ठाण्यामध्ये ऑडिशन दिले होते। मेकर्सना एका अशा चेहऱ्याची गरज होती जो गोड, समजूतदार आणि सुंदर असेल। या मालिकेचे शूटिंग मुंबई, पुण्यात नव्हे तर सातारा, कराड भागात होत आहे। मालिकेत कोल्हापुरी बोलीभाषा बोलावी लागत असल्याने एकताने त्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे। सेटवर ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ तिची अगदी आईसारखी काळजी घेतात, असेही एकता अभिमानाने सांगते। आता वळूयात तिच्या एका खास आवडीकडे। एकता खऱ्या आयुष्यात खूप मोठी फूडी आहे। तिला वेगवेगळ्या प्रांतातले पदार्थ खायला आणि बनवायला आवडतात। विशेषतः तिच्या आईच्या हातची अळूची वडी तिची सर्वात आवडती डिश आहे। तर मित्रांनो, कृष्णाईच्या लेकीमधील आपली लाडकी शारदा म्हणजेच एकता लब्धेचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।